मंत्री महोदयांना आपण सकारात्मक उत्तर दिलंय। मंत्री महोदय 4000 कोटीची तरतूद झाली, परंतु मला आपल्याला ही विनंती करायची आहे, माझ्या माढा मतदारसंघातील माढा तालुक्यात 117 योजना आहेत, त्यातल्या 35 पूर्ण झाल्यात असा रिपोर्ट दिलाय, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी पंतप्रधान महोदयांनी सांगितलं की हर घर जल नल, पण नळानं पाणी येणारी 3च गाव आहेत आणि काम मात्र 35 गावाचं पूर्ण आहे, बिलं उचललीत। अध्यक्ष महोदय, माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की 117 मधले 35 पूर्ण 3लाच पाणी येते, ह्याची वस्तुस्थिती तपासणं गरजेचं आहे। पंढरपूर तालुक्यात 93 गाव आहेत, त्यापैकी फक्त 4 गावाला पाणी येते, बाकीच्या योजना पूर्ण होऊन बिलं निघालीत आणि आत्ता काही ठिकाणी आमच्या वस्त्या राहिल्यात, वाड्या राहिल्यात, अजून त्या ठिकाणी आपण सोर्स पकडलाय। अध्यक्ष महोदय, जाधववाडी सारखे गाव आहे मंत्री महोदय, तिथं त्या ग्रामपंचायतचं लाईट बिल अध्यक्ष महोदय 10 लाख रुपये लाईट बिल पेंडिंग आहे, ती ग्रामपंचायत भरू शकत नाही, त्याच्यात कोटेशनचे पैसे भरले नाहीत, सोर्स आहे, विहीर आहे, सगळं आहे आणि लाईटचं कनेक्शन नाही म्हणून योजना चालू नाही। तर आपण ह्या सगळ्या योजनाला त्या ठिकाणी आढावा घेऊन याची एक स्वतंत्र बैठक घेऊन अध्यक्ष महोदय ह्याच्यामध्ये ज्या रिवाइज करायचे प्रस्ताव आहेत ते रिवाइज करून त्याला निधी आवश्यक असणार आणि ज्या वाड्या वस्त्या राहिल्यात आणि जिथे हे सोर्स पकडण्यात, काही ठिकाणी विहीर धरली पण त्या विहिरीला पाणीच लागलं नाही, काही ठिकाणी विहिरीला पाणी खरट लागलंय आणि मग अशा ठिकाणी त्या ठिकाणी सोर्सच नसल्यामुळं पाणी चालू होत नाही, पाणी मिळावं यासाठी आपण बैठक घेऊन आम्हाला निधी मिळणार का आणि रिवाइज कोटेशन सर्व प्रस्ताव होणार का? अध्यक्ष महोदय, हा विषय चांदूर बाजार आणि अचलपूर भातकुली याचा ही लक्षवेधी होती, पण तरी सुद्धा पाण्याचा विषय असल्यामुळे म्हाडा आणि पंढरपूरच्या बाबतीमध्ये आदरणीय आमदार महोदयांनी आपला विषय मांडलेला आहे। आता माझ्याकडे सध्या तरी त्याची माहिती नाही आहे, पण आपण ते म्हणाल तर आपण एक बैठक लावू।